फलाट क्रमांक 1 वर मुंबई सेंट्रल अहमदनगर गाडी लागलेली आहे। फलाट क्रमांक 1 वर मुंबई सेंट्रल अहमदनगर गाडी लागलेली आहे। तिकीट 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 कुठे जायचं तुम्हाला? असं गाव कोणतं आहे जिकडे पाऊस पडत नाहीये? तुम्हाला कुठे जायचं सांगा, तिकीट द्यायला मला। लास्ट स्टॉप द्या। किती? 60 रुपये द्या। हे घ्या। सुटे नाही का? हे घ्या तिकीट। हां बोला तिकीट। कोण मिळते फुलांची रे माया, कोणा निवडुंगी झुडपाची छाया, ही सुगंधाची मायावी नगरी, गंधवंचित काट्यांची काया। कुबेराच्या घरात उपाशी, जीवनारे असा मी प्रवासी। कोसळेवरचे आभाळ केव्हा, भुई पायातली जाई सरकून, रोजचा संकटांचा तमाशा, पाहतो आपुले भाग्य समजून, झुंजलो ज्योतीच्या तळतमाशी, जीवनारे असा मी प्रवासी। कुबेराच्या घरात उपाशी, जीवनारे असा मी प्रवासी। प्रेम करतो जीवा पाड कोणी, अर्ध्या वाटेची सोबत कुणाला, प्रीत जाला इथे लाभली तो, बंधनांना झुगारून रमला, हर्ष उल्हास त्याच्याच दासी, जीवनारे असा मी प्रवासी। कुबेराच्या घरात उपाशी, जीवनारे असा मी प्रवासी। एकट्याला मिळे वाळवंट, नाही कोणाला कसलीही खंत, जोड पेते तरी दुःखी कष्टी, माया नसते कधीही श्रीमंत, मरण सर्वांच्या आहे घराशी, जीवनारे असा मी प्रवासी। कुबेराच्या घरात उपाशी, जीवनारे असा मी प्रवासी, जीवनारे असा मी प्रवासी।
वेलकम राणी सरकार. काय राणी सरकार, आज खूपच उशीर झाला. ट्रॅफिक होतं. दमली असेल ना खूप. पण डोंट वरी, मी तुझा सगळा थकवा दूर करणार आहे. तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे थाय नूडल्स बनवलेत मी. म्हणजे मला बनवता येत नाही, पण तरीही गुगलवर रेसिपी शोधून तुझ्यासाठी बनवलंय. माहित नाही कसं झालंय, बट आय होप तुला आवडतील. केशव, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. हो, बोलूया ना. तू फ्रेश तर होऊन घे, आपण जेवता जेवता बोलूया. जा जा पटकन फ्रेश होऊन घे. केशव, तुला कळत नाहीये का? मला खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. काय झालंय? काय एनिथिंग रॉंग? हे बघ, मला कोड्यात बोलता येत नाही. मी तुला जे काही सांगते ते नीट ऐक आणि समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी जो काही निर्णय घेतलाय तो खूप विचार करून घेतलाय. निर्णय? कसला निर्णय? मी यापुढे तुझ्यासोबत नाही राहू शकत. काय? मानसी, अगं काय बोलतेस तू हे? बरोबर बोलतीये. गेले 2 वर्ष लिव्हिंग मध्ये राहतोय आपण. खूप स्वप्न दाखवलीस, पण त्यातलं एकही स्वप्न आजपर्यंत पूर्ण नाही केलंयस. पण प्रयत्न करतोय ना मी मानसी. असं फक्त प्रयत्न करतोयस, पण यश कुठे? आयुष्य जगण्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या असतात त्यातली एकही गोष्ट तू 2 वर्षात केलेली नाहीयेस. हे बघ मानसी, तुला माहिती आहे ना, माझा मराठी गझलचा अल्बम रेडी आहे. एकदा माझा अल्बम आला ना की बस. खूप झालं आता. तुझ्या गझल्स, तुझे शो, तुझे शूटिंग्स, तुझी गाणी खूप ऐकलं. त्यातली एक तरी गोष्ट आजपर्यंत केली आहेस का तू? आयुष्य जगण्यासाठी पैशांची गरज असते. तो आजपर्यंत तुझ्याकडे कधीच नव्हता, आजही नाही, आणि मला नाही वाटत या पुढेही असेल. हे बघ, या घरात फक्त मी एकटीच कमावतीये. तू फक्त आयतं बसून खातोस. माझं लग्नाचं वय ओलांडत चाललंय. ह्याच्यामुळे मला माझं लाईफ सिक्युअर करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला. पण मला सोडल्यामुळे तुझं आयुष्य सिक्युअर होणार आहे? हो, कारण माझ्या आयुष्यात एक नवीन मुलगा आलाय. माझ्याच ऑफिसमध्ये मॅनेजर आहे, वेल सेटल आहे, चांगला पगार आहे, अंधेरीला त्याचं मोठं घर आहे. हे बघ, आपली साथ इथवरच होती. या घराच्या चाव्या. या महिन्याचं मी घराचं भाडं भरलेलं आहे. यापुढे कसं जगायचं आयुष्य हे तुझं तू बघून घे. मानसी ऐक माझं, मी काय बोलतोय ते. बाय. मानसी, 1 मिनिट. मानसी, ऐकून तर घे माझं. मानसी, हे बघ मी. मानसी, अगं असं काय करतेस? मानसी प्लीज ऐकून तर घे ना, मी काय बोलतोय ते. मानसी, अरे जर डोक्यावरचा ओझ उतरवायला हात लावतोस का रे बाबा? हा, थोडा हात लाव रे बाबा. पण तुम्ही एवढं ओझं घेऊन का जाताय? काय करणार बाबा? अरे घरचे समजा सरपंच संपले हा बघ. आणि माझा बाजा मॅच नाही उचलणार तर दुसरं कोण उचलणार रे बाबा? का तुमच्या घरी नाही कोणी? हाय ना, माझी लेक असते आणि मी असते बघ. तिचा बा नाही ह्या जगात. घरला कोणी गाडी माणूस नाही तर समधी काम आम्ही दोघीच करते. मी सोडू तुम्हाला घरापर्यंत? अरे नगा नगा, तू कशाला उगाच त्रास घेतीयस? नाही त्रास काय त्यात, मी घेतो. अरे नगा नगा, राहू दे. अरे नगा, हे बघ तू तुम्ही असं कर पिशव्या माझ्या. घ्या, मी सोडतो. अरे बाबा ते लई जड आहे.
घेतो मी. तू माझ्या डोसक्यावरती दे. नाही नाही राहू दे, घ्या. पिशव्या घ्या तुम्ही. असं म्हणतोयस बर. अरे तू उगाचच कशाला त्रास करून घेतोयस? अरे ते नाही जमणार. नाही ठीक आहे. जपून जपून चल. असं कर, हे तू घे, ती लाकड दे माझ्या डोसक्यावर. नाही ठीक आहे, घेतलेत ना मी, काय नाही. चला. इकडे ठेव हा बाबा. हा पायीस बस, मी पाणी घेऊन येते. हा हे घे. सावकाश सावकाश जरा दमानं घे. देऊ. अरे जरा दमानं घे की रे बाबा. अरे सावकाश. येतो मी. अरे येतो काय, 2 घास खाऊन घे आणि मग जा. हा नाही नाही नको, तुम्हाला कशाला उगाच त्रास. अरे मला कसला त्रास? आता आम्ही जे काय खाणार तेच तुला देणार. कांदा भाकर केली ती खाऊन जा. हा खरंच नको. मी हे बघ, आता नाही बी काय बोलायचं नाही. थांब इकडच, ताट वाढून आणती या. जाऊ नकोस. हा चला, मी येते. अगं प्रसाद घे. परसाद. हा सुगंधा, अगं रोज तुला मी बघतोय. हं? अगदी श्रद्धेनं पूजा करतेस. हं? आणि न चुकता येतेस. मला खात्री आहे, कधी ना कधीतरी तो कृष्ण तुला नक्कीच भेटेल आणि सगळी संकट दूर होतील. एक विचारू का? अगं विचार ना. असा देव खरंच माणसाला भेटतो? हो तर. अगं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये परमेश्वर एक ना एक दिवस कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये भेटतोच. फक्त आपल्याला माणसातला देव ओळखता यायला हवा. हा बर बर. हा ये. सुगंधा, तुम्हाला माझं नाव कसं ठाव? तुम्ही मला ओळखता? सुगंधा विठ्ठलाची भक्ती करणारी आहे ना? तुला पुजारी बाबांनी सांगितलं असेल की तुझ्या घरी देव येणार आहे. हा, पर तुम्हाला कसं ठाव? पर तेच ना बाबा, देव जरी आले तरी मला कसं कळणार की ते आलेत ते? तो दगड घेऊन ये. ठेव इथे. इथे ठेव. ठेव इथे. आता हे लाव. त्याला लाव. हे पण ठेव.
लाव त्याला. आता त्याला हात जोडून उभी राहा दगडाला. आता हा दगड कोण आहे? तसंच देव तुझ्या घरी आला तर तू त्याला ओळखशील. आकाश लाल असणार. तू कोणाच्या पाया पडशील की माझा जीव घे. मी आकाशाला बाई कोणाला सांगू माझा जीव घ्या? माझा जीव काय फुकटात आलाय? ते तुला नंतर कळेल. आता आकाशाकडे बघ. तुला रामाचं बाण दिसेल. नाही नाही, तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये. वेळ आल्यावर सर्व तुला कळेल. आता घरी जा. आकाश लालोय बाण काय बिघडत होता. आई आई तो बाहेर कोण बसलाय? कशा बाई आलाय तो? अगं सुगंधे, आता मी येताना की नाही मला थोडासा त्रास व्हायला लागला बघ. तेव्हा बिचारच्या पोराचीच मला मदत केली या. आणि तोच मला म्हणाला की मी तुम्हाला घरापर्यंत सोडतो या. तेव्हा मीच त्याला म्हटलं 2 घास खाऊन जा. असं कर, त्या पोरासून जरा आतमध्ये बोलू की. जा. ओ तुम्हाला जेवायला बोलवलंय. चला इथं या, बसा इथं. इकडे बसा खाली. घे घे बाबा, खाऊन घे. अरे बघतोयस काय असा? खा की. काय रे पोरा? नाही म्हणजे मी जात आहे तर तुला बघत होते ना, तर तू आपला बिचारा गपगो मध्ये झाडाखाली बसला होतास. नाही म्हणजे कोणाशी बोलणं नाही, चालणं नाही. कशा पण आल्या या गावामंदिर? मी इथे एका कामासाठी आलोय. कामासाठी? आना आमच्या गावामंदी? इथं तर आम्हालाच काय काम नाही बघ. पाऊस भी पडत नाही. दूर दूर पातूर समजा वसाड आहे. तू इथं काय काम करणार रे बाबा? नाही म्हणजे कामासाठी आला असशील ना, तर आला तसा परत जा रे बाबा. नाही पण मी ज्या कामासाठी आलोय त्यासाठी ही जागा बरोबर आहे. घे, खाऊन घे. तुमचं नाव काय आहे? नाव? केशव. हा, केशव. केशवा. केशव म्हणजे देव ना? झा के नाव
जाके तुमच्या घरी कोणी कृष्णाची भक्ती करतं का? नाही म्हणजे नाव केस हाय ना म्हणून विचारलं. कुठे असतात घरचे? तुम्ही इतक्या लांबून आलात का इकडं? अगे सुगंधी, किती प्रश्न विचारशील तू? बिचारायला जरा 2 घास खाऊ दे की सुखानं. खा रे बाबा खा. माझं कोणी नाहीये या जगात. एकटा आहे मी. एकटा. हे बघ पोरा, आता तू इकडे आलायस ना, तर सवताला एकटं नग समजूस. तुझं काम व्हाईस तवर ना आमच्याकडेच राहा बघ. हा पण तुला घरची कामं पण करावी लागतील. नाही मी म्हटलं होतं ना घरला कोणी गडी माणूस नाही, तेव्हा आम्हा दोघीसनी जरा हातभार लाव का आम्हाला. हा चालेल. खा बाबा खा. पुजारी काकांनी सांगितलेला माझा किस्ना हाच तर ना सर? किती भोळ्या आहेत या मैलिकी. मला माझा हेतू साध्य करायचा असेल तर यापेक्षा चांगलं घर मिळणं शक्य नाही. तसं पण घरात कोणी पुरुष नाही. जर मी यांच्या कुटुंबाचा भाग बनलो तर माझ्या मृत्यूचा यांना नक्कीच फायदा होईल. माझ्या जिवंतपणी मी कोणाचं भलं करू शकलो नाही. निदान मेल्यावर तरी कोणाचं तरी भलं होऊ दे. हॅलो पम्या. हा बोल रे. कुठे आहेस तू? मी जरा बाहेर आहे. का रे? घरी येतोस जरा प्लीज. आत्ता? का रे काय झालं? काही नाही सांगतो तुला. तू तू घरी ये ना प्लीज. अर्जंट आहे का? हां हां अर्जंट आहे थोडं प्लीज. बरं येतो. हां ये ना तू. तू म्हणतोयस की तुला ह्या मुलीसाठी जीव द्यायचा, बरोबर? मग फुकट कशाला जायचं? फुकट का मरायचं? म्हणजे मरायचंच आहे तुला तर कोणाचा तरी फायदा करून मर ना. मी काय फायदा करणार आहे? सांगतो ना. सी, एखाद्या गावात जा, दुष्काळग्रस्त. तिकडे जाऊन एखादं झाड निवड, त्या झाडावरनं दोर टाक आणि त्या दोराला फाशी घे आणि मर. काय बोलतोयस पम्या? अरे बघ, सिरियसली विचार कर. बघा, दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांनी जीव दिला की सरकारकडनं त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत तर मिळते. कर्जमाफी वगैरे काय काय सगळ्या त्या गोष्टी घडतात. तुला जर हे सगळं मॅनेज करता आलं तर तिकडे जाऊन जीव दे ना. फायदा तरी होईल कोणाचा तरी. इथे फुकट मरण्यापेक्षा बघ, जीव देतोय. वेळ लागलाय का? दारू पी. मरायचंच आहे तुला तर कोणाचा तरी फायदा करून मर ना. एखाद्या गावात जा, दुष्काळग्रस्त. तिकडे जाऊन एखादं झाड निवड, त्या झाडावरनं दोर टाक आणि त्या दोराला फाशी घे आणि मर. दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांनी जीव दिला की सरकारकडनं त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत तर मिळते.
देवा. देवा कोण? तुम नाही म्हणजे ती आई सतत म्हणत असते ना की घरी आलेला पाहुणा देवच असतो म्हणून ते. नाही. हे तुमचं अंथरूण आहे, हे घ्या. तुम्ही दमला असाल ना, ते आराम करून घ्या. थँक्यू. हा म्हणजे नाही नाही मेन्शन नॉट ते केवढं मारलं याला? का मारलं एवढं? पण बरं झालं, तुला धडा शिकवायलाच हवा होता. ही चोच पोपटावानी चुरू 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 बोलत होती ना, तेव्हाच म्हटलं होतं मी याला, झेपत असल तरच जमीन गाण ठेव. तेव्हा काय म्हणला? वय मालक झेपल, वय मालक झेपल. पण नाही झेपला ना. नाही तुला कर्ज फेडता आलं तर तुझी सगळी जमीन आहे ना, आता माझी होणार. कळलं? एक लक्षात ठेवायचं, कायम स्वरूपी भाऊ शिवाकडं, नदीवर लाकडं. चला निघा. चल नेक्स्ट. तर मी दगड्या भाऊ, ही लोक जर का अशीच कर्ज बुडवत राहिली तर एक दिवस अख्खं गाव माझ्या नावावर होईल. आणि या गावावरती एकाची सत्ता असेल. कुणाची? भाऊसाहेब पवारांची. पण भाऊ, तो माझा आहे ना, त्याला बी जाम चरबी चढली. पैका तर नाही दिलं. म्या पैक मागाय गेलो, मला बोलतो या म्या कुठं पळून चाललो होय. भाऊ बोला, आत्ता आणतो धरून आणि टाकतो तोडून त्याला. ए भाऊ, एका दिवशी एकालाच धडा शिकवायचा. कारण तुला तर माहितीये, देव दयाळू आणि मी मायाळू. मायाळू. ऐका ऐका ऐका, उद्या गावात जनगणनेसाठी लोक येणार आहे. तरी एका तरी व्यक्तीने हजर राहावे. हो, ऐका ऐका ऐका, उद्या गावात जनगणनेसाठी लोक येणार आहे. तरी घरात एका तरी व्यक्तीने हजर राहावे. काय झालं? कोण होतं? अरे ती दवंडी पिटणारी माणसं होती. दवंडी कसली? हा, ती घरामध्ये जो माणसं मोजतात ना, ती लोक होती. हा, जनगणनावाले. वय वय, तेच तेच. ती लोक उद्या येणार आहेत. ऐक, मग तुम्ही काय सांगणार? मी कोण आहे तुमचं? बघू आता आपण उद्याचं उद्या. ऐक ना, त्या दिवशी मी मंदिरातून येत होती ना, त्या दिवशी नाही का देव आले आपल्या घरात. हा, तर नाही येताना रस्त्यात एक बाबा भेटले होते. अन्न ते मला काय म्हणले ठाव आहे की तुझ्या भक्तीवर खुश होऊन देव तुला लवकरात लवकर मदत करते. कसं आहे ना सुगंधी, आपण देवाची मनापासून भक्ती केली ना, तर देव आपल्याला नक्कीच मदत करतो. या बघ. अगं मग तेच तर ना, तुला कळलंच नाही मला काय म्हणायचंय. ते जे आलात ना आपल्याकडं केसव, हा,
तेच तर देव नाहीयेत ना? आता देव आपल्याला कंच्या रूपामध्ये भेटेल काय बी सांगता येत नाही. हा पण आपण देवाला ज्या रूपामध्ये बघू ना त्या रूपामध्ये आपल्याला देव दिसतोय बघ. तो बाबा बी असंच काहीतरी म्हणत होता. केसवा हं? ऐकतोस का लेका? तुला जर का कोणी विचारलं ना की तू कोण आहेस तर सांग माझ्या भावाचा मुलगा आहेस म्हणून. हा नमस्कार, मी नमस्कार. जनगणना अधिकारी. असं बसा ना बसा. ये रे. नमस्कार नमस्कार. आपल्या घरात किती लोक राहतात? आम्ही 3 जण राहतो बघा. 3 जण. हा कोण कोण? म्या काशीबाई, हं, माझं वय 47 47. आणि 2 पोरं राहतात माझ्या सोबतीला. हा केशवा आणि सुगंधा. नमस्कार. सुगंधा. हा सुगंधाचं वय काय? ती 22 वर्षाची आहे. 22 वर्ष. हा. आणि केशव? हा 28 वर्ष. बरं, 28 वर्ष. काय करता आपण? आम्ही शेती करतो बघा. शेती. हा हा बरं, येतो आम्ही. या नमस्कार. या. हा याचीच मी वाट बघत होतो. आता माझं नाव पण जोडलं गेलं यांच्या कुटुंबात. म्हणजे आता मरायला काहीच हरकत नाही. फक्त कधी आणि कुठे मरायचं हा प्रश्न आहे. केशवा. हा? अरे लेकरा माझ्यासोबत जरा शेतावरती येतोस करा. हो. चल मग. तुला माहितीये ना औषधी वाकड त्यांना जीवर लाकड. बोल पैसे कधी देणार? बोल. तुला माहितीये पैसे पैसे कधी देतो पैसे? हा बोल बोल बोल, कधी देतो पैसे? बोल. माझ्या बाबाला मारू नका ना, मी पाया पडते. पोरी. बोलतो का नाही? तुला बक्का झाला का? सांग कधी देतो पैसे? मारू नका हो, आम्ही फार गरीब आहोत. जेव्हा आमच्याकडे पैसे येतील तेव्हा देऊन टाकू. श्याम श्याम उठ रे पोरा, उठ उठ उठ. हे बघा सोडा किती असनी. आव तुमचं पैका ते देऊन टाकतील. आव सोडा सोडा त्यासनी. सोडतो पण पैके दे ना. आव देतील की पैका. अहो त्यांना मारू नका हो, ते आजारी आहेत. ते तुमचे पैसे देतील हो, कर्ज बुडवणार नाही हो. वय 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 पोरा. आव तर तुमचं पैका देतील. आता जातोय पण पैके नाही दिलं तर परत येणार. देईल देईल पैका. ध्यानात ठेव. घेऊन जा त्यासनी आतमध्ये. घेऊन जा. अरे सुगंधा, तुला देवा देवा बोलते तू आणि देव. अरे तू माणूस पण नाहीये. माझ्या बाबांना इतकं मारत होते, तू दगडासारखा उभा होता बघत. अरे तू बांगड्या भर. केशवा चल बाबा चल. तिसरला काय ती बडबडत असते बघ केशवा. तू अजिबात मनावर घेऊ नको. हे बघ केशवा, हित पासून तिथपासून ही समधी आमची जमीन होती बघ. त्यातली ही जी जमीन आहे ना ती हिच्या बानी पैकापाई विकून टाकली आहे. आणि ही जी जमीन आहे ना तिथं भाऊसाहेबाच्याकडे घाण राहिली आहे. चल जपून उतर रे बाबा. हा सावकाश. पण मग मावशी,
या जमिनीवर पीक नाही उगत का? अरे गेले कित्येक वर्ष नाही ते पाऊसच नाही पडले बघ. आणि जेव्हा कधी पाऊस पडतो ना तेव्हा समजा होतच नव्हतं होऊन जातं. पण मग पाऊस पडत नाही तर मग तुम्ही काय करता? आम्ही काय करणार, आम्ही फक्त सपान बघतो. कसली स्वप्न? हेच की कधीतरी पाऊस पडल आणि या धरणीमाईची तान भागवल. ही धरणीमाई हिरवीगार होईल आणि समधी पिकं येतील आणि समध्यांना खुश करून जातील. चातकासारखी वाट बघतोय पावसाची. पण माझी खात्री आहे पाऊस पडेल. ही वेडी आशा कधीपर्यंत बाळगणार आहात तुम्ही? तुम्ही आलात ना देवा, देवाने आमची हाक ऐकली. पाऊस पडेल. मी परका असून सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवून यांनी मला यांच्या घरात राहू दिलं. किती साधी आहेत ही माणसं, किती संकट आहेत यांच्या समोर, पण तरीही किती सहज हसून सामोरे जातात प्रत्येक संकटाला. माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स तर काहीच नाही आहेत यांच्यासमोर, अगदीच नगण्य. माझ्याकडे तर खूप काही गोष्टी असूनही मी काहीच साध्य करू शकलो नाही, काहीच नाही. खरंच माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही. इथे आल्यावर पुन्हा एकदा सिद्ध झालंय. चला आता उशीर करून चालणार नाही. हाच स्वतःचा जीव देऊन यांच्या आयुष्याचा तरी उद्धार करूया. देवा, हा? एवढ्या रातच्याला कुठे चाललात तुम्ही? ते कंटाळा होता म्हणून जरा फेरफटका मारून येतो म्हटलं. नाही नाही, हे काय शहर नाहीये, गाव आहे. इतक्या रातच्याला गावात फिरणं बरं नाही. त्यात तुम्ही नवीन हात. तुम्हाला काय झालं तर माझं काय व्हायचं? आमचं काय व्हायचं? जेवायला वाढते म्या. तुम्ही कुठं जाऊ नका हा. ऐक ना, समधे चाललेत जत्रेला, मला बी जाऊ दे की. सुगंधे, घरामध्ये लय काम पडले बघ. समधी झाली का मग? मी केली ना समधी. तसं बी वर्षातून एकदा येते ना आई, जाऊ दे ना. हे बघ सुगंधे, जत्रेला एकलीनी अजिबात जायचं नाही. त्याला काय होतंय? ठीक आहे, एकली नाही जात. ते देव आहेत ना, त्यांना विचारते का माझ्या बरोबर येता का? विचार ना, विचार की. आग द्रदामानं घे की. केसवा, हा? ए केसवा, अरे सुगंधीला जत्रेला जायचंय. तिच्या सोबतीला जरा जाशील का रे पोरा? मावशी, मला नाही आवडत हे जत्रा वगैरे. तेव्हा असं नका म्हणू. मला जत्रा लई आवडती. का ठाव हाय तुम्हाला? मी लहान होती ना, तेव्हा माझा बा खांद्यावर घेऊन मला घेऊन जायचा आणि लई खेळणी द्यायचा. मग जत्रेत गेलं की लई छाक वाटतं. जायचं का? मावशी, येतो आम्ही जत्रेला जाऊन. जपून जरा पोरांना, हा? जपून जा, जा जा.
झाक आहेत ना? पैसे नाही. राहू दे. 20 रुपये आहेत माझ्याकडे. कशा दिल्यात बांगड्या? 30 रुपयाच्या 2 येतील. 30 रुपये कमी बी चालतील. एक द्या ना. एक नाही साहेब, 2 घ्यायला लागतील. 20 रुपयाला द्या ना 2. देवा, आपण जायचं इथं? तमाशा? काही काय सुगंध नाहीये? मला बघायचं आहे. सुगंध नाहीये, मी नाही जात तमाशाला. काही नाही होत, चला ना. चला अगं. चला चला चला. नाही रंभा कुणी नाही मी उर्वशी, नार आहे धरेवरची मी सुंदरा, माझ्या बलदंड भ्रमरा विनंती तुम्हा, इच्छा पुरी करा हे सख्या दिलवरा. माझ्या ज्वानीला, माझ्या ज्वानीला, माझ्या ज्वानीला अंगभर भिजवा की, तुमच्या नजरेनं श्रावण पेटवा की, माझ्या ज्वानीला अंगभर भिजवा की, तुमच्या नजरेनं श्रावण पेटवा की. जवा भिजेल खट्याळ पारवा, जाई अंगाला खेटून गारवा, जवा भिजेल खट्याळ पारवा, जाई अंगाला खेटून गारवा, नको छेडू हो जुलमी मारवा. ज्वर इश्काचा, ज्वर इश्काचा, ज्वर इश्काचा राया क्षमवा की, तुमच्या नजरेनं श्रावण पेटवा की, माझ्या ज्वानीला अंगभर भिजवा की, तुमच्या नजरेनं श्रावण पेटवा की. तुझ्या गाली नाजूक खळी दिसे, तुझ्या साजूक ओठी प्रीत वसे, तुझ्या लावण्यावर इंद्र फसे, हिला साजण ओ हिला साजण, हिला साजन साठी सजवा की,
अरे सजवा की र तुमच्या नजरेनं श्रावण पेटवा की माझ्या ज्वानीला माझ्या ज्वानीला माझ्या ज्वानीला अंगभर भिजवा की तुमच्या नजरेनं श्रावण पेटवा की माझ्या ज्वानीला अंगभर भिजवा की तुमच्या नजरेनं श्रावण पेटवा की तुमच्या नजरेनं श्रावण पेटवा की तुमच्या नजरेनं श्रावण पेटवा भाऊ या महिन्यामध्ये 3 जणांचं व्याज नाही आलं. च्या मायला कोण आहेत तिघे फुकणीचे ज्यांचा हिशोब आता आपण करायचा आहे. बघा, 1 नंबर आहे लखन, 2 नंबर आहे चांगू आणि 3 नंबर आहे काशीबाई. तिसरे कोण म्हणला? काशीबाई. हो, हे काय काशीबाई? काशीबाई? हो. काशीबाई, सुगंधा. अरे वा 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 वा. धोंडू, गाडी काढ, निघायचंय आपल्याला. किती दिवस या संधीची वाट पाहत होतो, आज योग जुळून आलाय. चला हिशोब चुकता करायला. सुगंधे अगं उरकलं की नाही तुझं? हो झालं. किती वेळ करते या? म्या ना दिवसभर चित्राकडेच असेल. अगं तुझं अजून मी काही बाकी वाटतं. छान दिसतेस ग. जपून जा ग पोरी. आता ही बाहेर गेले म्हणजे मला काही दिसभर करमायचं नाही. का हो मावशी, असं का? अरे सुगंध हाय म्हणून मी जिती हाय बघ. नाही तर बाग गेल्यापासून मला काही जगण्यामध्ये गोडीच नाही. हा पण आता सुगंधाचं लगीन झाल्यावरती माझं कसं होणार देवालाच ठाऊक. सुगंधाचं लग्न ठरलंय का? अरे नाही नाही, लगीन ठरलं नाही. पण सुगंध आता मोठी झाली या, लग्नाची झाली आहे ती. आणि तिच्या समध्या मैत्री सुद्धिक लग्न होत आहेत. माझ्याकडे पैका नाही म्हणून म्या काय हात पाय हलवत नाही. हा पण माझ्याकडे पैका आला ना की मी लगेच सुगंधाचं लगीन करून टाकेन बघ. यांना खरंच पैशांची किती गरज आहे. सुगंधाचं लग्नही करायचंय. केशव, हीच योग्य वेळ आहे. आज दिवसभर सुगंधाही घरात नाहीये. ती आली की काहीही सुचू देणार नाही. जर मी आत्महत्या करण्यात यशस्वी झालो तर यांना खूप पैसे मिळतील आणि या दोघी नेहमीसाठी सुखी होतील.
थांब केशवा, थांब. कोण आहे इथे? कोण आहे? अरे तुझ्या समोर उभा आहे मी केशवा, हा वटवृक्ष. खूप वर्षांपासून उभा आहे मी इथे. हे गाव नव्हतं ना तेव्हापासून. परिस्थितीशी लढता लढता लुळ्या पांगळ्या झालेल्या लोकांना मीच त्यांचा शेवटचा आधार वाटतो. भास होतोय ना, मला माहिती आहे. ए बाळा, हा भास नाही रे, सत्य आहे, सत्य. मी या गावाच्या भरभराटीपासून ते दुष्काळाने बेजार झालेल्या प्रवासाचा साक्षीदार आहे. तू जे करायला आला आहेस त्याने तुझे प्रश्न सुटतील का? मी जर मेलो तर त्यांना मिळतील ना पैसे. सुगंधाचं लग्न होईल, तिची आई पण आनंदात राहील आणि कुठेतरी त्यांचे उपकार फेडले असं मला तरी वाटेल. पण तू गेल्याचं दुःख त्यांना नेहमी सलत राहील रे. त्यांच्यामुळे तू जीव दिलास ही भावना मनात ठेवून त्या आयुष्यभर स्वतःला गुन्हेगार मानतील. त्यापेक्षा जर तू जिवंत राहून त्यांना पैसा दिलास तर त्यांच्या उपकाराची खऱ्या अर्थाने परतफेड होईल रे. नाही, पण मग मी काय करू? अरे ही धरणीमाय काही वांझोटी नाही रे. हिने कितीतरी अगणित लोकांना रंकाचा राजा बनवलाय. लाग ना, नव्याने कामाला लाग. या ओसाड जमिनीवर पीक उगव. अरे खूप कसदार आहे रे ही जमीन. पण जर एवढी मेहनत घेऊन काहीच झालं नाही तर? जर पाऊसच पडला नाही तर? देवावर विश्वास ठेव आणि लाग कामाला. अरे तुझी जास्त गरज आता तिथे आहे. आत्महत्या हा काही उपाय नाही रे. तू दुबळा नाहीयेस. लढ परिस्थितीशी आणि हा विपरीत विचार डोक्यातून काढून टाक. जा जा केशवा, जा. काय काय सुगंध, मा घरी कशा पायी आलीस? अगं त्या चित्राचे गजरे विसरले, आलेच. काय पोरगी आहे ही? अरे अशी काय गाडी थांबवतो? माझं जीवन थांबलं असतं आता. उघड. हो 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 हो. या 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 या. दरवाजा बंद कर. अगो बाई, भाऊसाहेब. मागरा. या. भाऊसाहेब, तुम्ही हा ना इकडं? काय ते? नाही म्हणजे तुम्ही इकडे कसं काय आलं सा? तुमच्याकडे यायचं नाही असा नियम आहे काय? अव नाही नाही, असं काय बी नाही. या या, बसा की बसा. अरे करणं खाट सरळ. माकड आमची ठोकलीच्या नो. बस 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 बस. काय काशीबाई, तब्येत बरी आहे का? काय प्रश्न विचारताय भाऊ? ते नवीन पाहुणा आलंय ना, समजा कसं बेसच असणार. नाही भाऊसाहेब, असं काय बी नाही. पोरग बिचारा नवीन आहे. पोराचं जाऊ देव. व्याजाचं काय नाही म्हणजे माझ्याकडे आलं नाही अजून. म्हणजे तुमच्या इथून निघालं असेल म्हणजे वाटेत कुठे अडकलं की काय? अरे ये 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 ये. भाऊसाहेब, नाही म्हणजे थोडा उशीर झालाय खराब. अहो पण या महिन्यामध्ये खरंच पैका नाही आला हाती. पैका हातामध्ये आला की तुमचं व्याज फेडून टाकीन बघा. काय काशीबाई, ते नवीन पाहुणा आलंय ना,
त्याला खायला देता ते आणायला पैका लागतो ना. फक्त भाऊचे पैसे द्यायला निघत नाही भाई. भाऊसाहेब खरंच पाय ना बघा. नाही नाही माहितीये दगडू जेव्हा तोंड दिलंय म्हणून कुठं पण बोंबलायचं नाही. तुला तर माहितीये ना, एक तर देव दयाळू आणि मी मायाळू. अरे विचार कर एकली बाई आहे, आता खाणारी तोंड 3 आहेत. कसं बागत असेल त्यांचं काय हो कशी बाई. वय भाऊसाहेब नाही म्हणजे थोडासा येळ दिला तर बरं होईल बघा. दिलं तुम्हाला आणखीन थोडं दिलं. पण काय आहे, तोपर्यंत तुम्ही कर्ज समज फेडाल याची गॅरंटी काय. हो गॅरंटी तुझ्या मला त्यांनी करे केलेलं आहे. गॅरंटी काय म्हणजे काशीबाई, आता यासाठी सुद्धा काहीतरी माझ्याकडं गहाण ठेवायला ना ग. जमीन अव भाऊसाहेब असं काय बोलतीया तुम्ही. अव आमची जमीन तर तुमच्याकडे गहाणच आहे की. अहो जमीन तर आपल्याकडे बक्कळ आहे ना काय रे. पण आत्तासाठी माझ्याकडं ठेवाया तुमच्याकडं किमती असं काही हाय का. भाऊसाहेब केशवा कोण हसतो पाहुणा. हसतो पाहुणा. केशवा केवढं आहे बघ ते बेनो. बरोबर असं जणू खाकेत कलिंगडच. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा. वा 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 तुझ्या नामात तर गोडवा आहे, मग माझ्या नामात काय कडवटपणा आहे. माझं नाव घेताना वरडलास का काय रे. मीच भाऊसाहेब बोल. भाऊसाहेब आधीच एकतर जमीन तुमच्याकडे गहाण आहे, अजून दुसरं काय तुम्हाला द्यायची मला गरज वाटत नाहीये. आम्ही काय तुमच्याकडून नवीन मुद्दल घेत नाही आहोत की दुसरी अजून एक वस्तू गहाण ठेवायला हवी. तुमचे जे काही पैसे आहेत ना ते सगळेच्या सगळे पैसे मी फेडेन. काही झालं तरी फेडेन. या तुम्ही. कुणाशी बोलतोय कळते. भाऊसाहेब हे अख्खं गाव आहे ना माझं आहे, आणि तू माझ्याच गावात येऊन माझ्याच तोंडासमोर एवढं सगळं बोलतोय. अक्कल आहे का तुला. पाहुणा आहेस ना, मग पाहुण्यासारखं राहायचं, नाहीतर भाऊ शिवाकडं नदीवर लाकडं. ध्यानात ठेवायचं हे कळलं. दे रे. हा खरा भाऊसाहेब. काशीबाई सांभाळा या बाळाला. माकडानो चला. केशवा सुगंधा बोलते तेच खरं आहे र. तू तर आमच्याकरता देवच आहेस. काय झालं, कसला विचार करते तू एवढा. सुगंधे नाही म्हणजे आपण त्या भाऊसाहेबाला सबूत तर दिला आहे,
पण त्याचं कर्ज कसं फेडायचं ग? लय कचक माणूस आहे. कंच्या बी थराला जाऊ शकतो. तू कसं पाय काळजी करती? देव आहेत की. आणि तसं बी समद्यांच्या आयुष्यात संकट येतात. समद्या काय संकटांवर हात जोडून उभं राहतात काय? आपण लढायचं, आपण संकटांच्या पुढे जातो. करू की मेहनत, समदे पैसे फेडून टाकू त्या भाऊसाहेबाची. माझी पोर आता मोठी झाली आहे बघ. तू शिकायला की. ठीक आहे, तू समजा जेवण कर. सुगंधे, म्हणजे मी हातभार लावते. आणि तसं बी देवांना बी भूक लागली असेल ना, म्हणजे आपल्याला बी लागली आहे. सुगंधा, सुगंधा, सुगंधा सोडते, सोड. काय झालं? एवढं धावत कशा पाहिला? तू का करतेस हे सगळं? त्याला काय झालं? मला सवय समज करण्याची. नाही पण मला सांगायचं ना, मी आलो असतो. एकटी का आलीस तू? म्हणजे ते मावशीने सांगितलं होतं ना, तुम्हाला मदत करायची प्रत्येक कामात, म्हणून. हा सवय तुम्हाला जमेल समज करायला? जमल का हे समज करायला? इकडनं धरा, मी इकडनं धरती. ऐक ना, तुला एक विचारायचं होतं. विचार की. ते देव म्हणत होते आपण शेती करायची का? म्हणजे तुला काय वाटतं? नाही, चांगलं हाय, पण केसवा तुला ठाव आहे ना व? आपल्या गावामध्ये पाणीच नाही, मग शेती करून काय रे उपयोग? मावशी, बरोबर आहे तुमचं, पण जरा सकारात्मक विचार करूया ना आपण. आणि तशी जमीन पडूनच आहे. शेती केली तर 4 पैसे येतील, त्या भाऊसाहेबाचे पैसे देता येतील आपल्याला. आणि आपण 3 जण आहोत, 3 मिळून करू ना प्रयत्न. शेती नाही केली तर काय करणार आहोत आपण? ते तर आहे रे बाबा. अरे पण आपल्याकडे अवजार बी नाही, पाणी बी कमी आहे. तेव्हा कमी पाण्यामध्ये कंच पीक उगवायचं, हा ही प्रश्नच आहे की. मावशी, अहो म्हटलं तर प्रश्न भरपूर आहेत. प्रवास सुरू तर करूया, उत्तरं आपोआप सापडतील. माझा विश्वास आहे. मी आहे ना तुमच्या बरोबर. मला वाटतं देव बराबर बोलतात. आपण शेती करू. तुमच्या दोघांचा विश्वास आहे ना? हा. मग करा सुरुवात. माझा विश्वास आहे, देवांनी स्वतःच्या हाताने शेती केली ना, तर आपल्या शेतीत सोनं उगवल.
ठीक आहे. ऐक. बघता बघता शेत नांगरून झालं नाही. वय पोरा, तू होतास ना म्हणून झालं बघ. नाहीतर हिचा बा गेल्यापासून मी आता शेतात जाणंच बंद केलंय. ते समजा ठीक आहे, पण आता बियाणं घेतलं पाहिजे पडदिशी. वय ग, पण आता बी बियाणं घेण्याकरता पैका कुठून आणायचा? अगं हा, ते सोनं आहे ना तू लग्नासाठी जमा करून ठेवलेलं, ते समद कोणी त्या पैकातून घेऊ समद. नाही हा, ते सोनं मी तुझ्या लग्नाकरता ठेवलं या, ते मी अजिबात नाही देणार. त्याला काय झालंय? आपण काय उगा ऐकतोय का? सोनं झालं तर आपला फायदाच होईल ना. अगं पण तुझ्या लग्नाच्या आल्या काय करू मग? ते होईल तेव्हा होईल. आताची वेळ महत्वाची आहे ना. आणि बा काय म्हणायचा, शेतकऱ्यासाठी खरं सोनं त्याची जमीन आहे. ती जमीन वाचवण्यासाठीच आपण समद करतोय ना. उद्या परवा शेतीच नाही राहिली तर त्या सोन्याचा काय उपयोग घेईल मला सांग. मला पटतंय सुगंधाचं मावशी. म्हणजे बघा ना, आपण शेती केली, पीक आलं की पैसे पण येतीलच ना. आणि एकदा पैसे आले की मग परत घ्या ना तुम्ही दागिने तिच्यासाठी. बरं बाई, तुझ्या मनासारखं होऊन जाऊन दे. तू बी ना तुझ्या बासारखी हट्टी आहेस बघ. पर मला खात्री आहे यावरीस आपल्या शेतात पीक येईल. देवाची मेहनत वाया नाही जाणार. जेवा रे पोरांनो, जेवा. देवा आज लय मज्जा आली ना. देवा ऐका ना, ते ना थोडं बोलायचं होतं. घरी जाऊन फक्त बोलूया. थोडा जास्त वेळ अंधार नाही. खूप झालाय ना आता, आणि घरी आई वाट बघत असेल. घरी जाऊन बोलूया ना आपण. इतके दिस मला तुमच्याविषयी काय वाटतं तुम्हाला ठाव नाहीये. घरी जाऊया आधी. चल. माझे मला कळेना बोलू तरी कसे. मी बोलताच माझे होते थे हसे. माझे मला कळेना बोलू तरी कसे. मी काय बोलले ते कळले तुला कुठे.
काढशी बघ तुझला हवे तसे मी बोलताच माझे होते थे हसे माझे मला कळेना बोलू तरी कसे तो वेळ लाविला मरणा किती आता तो वेळ लाविला मरणा किती आता मी थोपवून धरले जगणे कसे बसे मी बोलताच माझे होते इथे हसे माझे मला कळेना बोलू तरी कसे अरे दगडू दोंडू मायला कुठं मेलेत कुणास ठाऊक जीवा शिवाची बैल जोड दगडू धोंडूची माकड जोडत अरे वा 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 काजू खायला लई मजा येणार शाब्बास सुखानं खाऊ पण देणार नाही ते दोघ जण आलात लई उपकार झाले आलात ते वा 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 हसताय खोट खोट ना चेहऱ्यावरनच कळतंय वाईट बातमी असणार बोला भाऊ तो काशीबाईचा पाहुणा आहे ना शेती करायला लागलाय काय बोलतो काय तू होय भाऊ काल तर ती बी बियाणं आणायला गेली होती म्हणे तू पण काय बोलतो काय तू शेत एकट्यानं नांगरलं अरे तुम्ही दोघं काय बोलताय बाबू भाऊ काय भाऊ खुशाल असताय तुम्ही विचार करायची गोष्ट आहे अरे हसू नको तर काय करू मला सांग तुझं नाव काय दगडू तुझं नाव काय धोंडू अरे परफेक्ट नाव ठेवले तुमची तुझ्या डोक्यात दगड आहेत आणि तुझ्या डोक्यात धोंड आहेत अरे तुम्हाला एवढं पण कळत नाही का काय भाऊ अरे नांगरून किंवा बी बियाणं पेरून काही पण उपयोग नसतो त्यासाठी काय पडावा लागतो तर पाऊस आणि कित्येक वर्षात आपल्या गावाला पावसाने दाखवलाय इंगा म्हणून तर अख्खं गाव कर्जात बुडत चाललंय ना अरे त्या बाहुबलीने कितीही पेरणी केली म्हणून काय पाऊस पडणार आहे का धबा 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 नाही हो या बी बात खरी आहे तुमची यंदा पण असंच होणार पाऊस पडणार नाही मग ती म्हातारी माझ्याकडे येणार जमिनीसाठी मग तिच्या पुढं मी सुगंधित ताट ठेवणार मग तिला कळणार की हा भाऊसाहेब किती मायाळू आहे ते पण यंदा पाऊस पडणार नाही देवा यंदा बी पाऊस पडू नको दे रे बाबा सुगंधा हा बोला ना देवा मला देवा नको ना म्हणूस मी नाहीये देव असं तुम्हाला वाटतं तुम्ही हात मी तुम्हाला उगाच देवा नाही म्हणत एक दगड घ्या त्याला हळदी कुकू व्हा आणि फुल व्हा आणि हात जोडून उभा राहा झाला की नाही देव तो दगड आपल्यासाठी काय बी करत नाही तरी बी आपण त्याला देव मानतो तुम्ही तर आमच्यासाठी इतकं समज केलंय आणि करताय तुम्ही देव नाही हात कोण हात आणि तसं बी ना तुम्ही इथं आल्यापासून आमच्या जिंदगीला वेगळाच अर्थ मिळालाय तुम्ही इथं आलात
आणि समजा बदलला. तिला मी पाहिले होते, तिला मी पाहिले होते नभाच्या प्रांगणी तेव्हा. तिला मी पाहिले होते नभाच्या प्रांगणी तेव्हा. सुगंधाचे नवे गाणे, सुगंधाचे नवे गाणे फुलांच्या अंतरी तेव्हा. तिला मी पाहिले होते नभाच्या प्रांगणी तेव्हा. कसे त्या धुंद चंद्राचे पहाटे चांदणे होते. कसे त्या धुंद चंद्राचे पहाटे चांदणे होते. कसा मी चिंबसा न्हालो, कसा मी चिंबसा न्हालो दवाच्या सागरी तेव्हा. सुगंधाचे नवे गाणे फुलांच्या अंतरी तेव्हा. तिला मी पाहिले होते नभाच्या प्रांगणी तेव्हा. आता तो सूर ही नाही, आता तो साज ही नाही. आता तो सूर ही नाही, आता तो साज ही नाही. कशा त्या रंगल्या होत्या, कशा त्या रंगल्या होत्या सुरांच्या मैफली तेव्हा. सुगंधाचे नवे गाणे फुलांच्या अंतरी तेव्हा. तिला मी पाहिले होते नभाच्या प्रांगणी तेव्हा. तिला मी पाहिले होते नभाच्या प्रांगणी तेव्हा. ए टाळक सरकू नको. पाईक दे पाईक. मोठा वर तोंड करून बोलत होतास रे, आता कुठे गेला तुझा मास?
मान देवा माझा ऐका, जाऊ द्या त्यांना, जाऊ द्या, चला. काय रे माकडांनो, पैसे मागायला तुम्ही गेला होतात ना, मग तुमची तोंड लाल कुठून करून आलात? भाऊ ती काशीबाई ना, तिनं मारला? नाही तिच्याकडे जो पाहुणा आला ना भाऊ, हा? तो आडवा आला मध्ये. अच्छा, पाहुणा आडवा आला. आडवा आलं? हो भाऊ. काशीबाईनं काही बोका पडलं की काय? भाऊ तो पोरगा आपल्यासाठी लय धोकादायक आहे. म्हणजे त्याला मारण्याची अजिबात भीती वाटत नाही भाऊ. म्हणजे त्या पाहुण्यापासून आपण सावध राहायला हवं. यंदा पावसाचं काही चिन्ह ठीक दिसत नाही बाबा. अव जून महिन्यात संपत आला तरी एक ढग सुधीक दिसत नाही आभाळात. अव यंदा जर पाऊस नाही पडला तर आपला हाल कुत्र खाणार नाही. पण दरवर्षी जर असा दुष्काळ येतो तर मग दुसरा कुठला पर्याय नाहीये का? म्हणजे नाही म्हणजे एखादा जोडधंदा जो शेती सांभाळून तुम्हाला करता येईल, ज्याने थोडे पैसेही सुटतील आणि उपासमारीची वेळही येणार नाही. ते समजा खरं आहे, पण याच्यासाठी भांडवल लागतं ना. तुम्हाला माहिती आहे ना, समजा गाव त्या भाऊसाहेबाच्या कर्जात डुबलाय बघा. आता फक्त देवच आपल्याला वाचवू शकतो. पाऊस पडला म्हणजे झालं. नाही पडेल. यावर्षी नक्की पाऊस पडेल. आणि जर नाही पडला ना तर आपण दुसरी काहीतरी युक्ती लढूया. अहो माणसाने जर डोकं आणि मन लावून काम केलं ना तर त्याला काहीच अशक्य नाही हो. तुमच्या तोंडात साखर पडो, तुम्हीच आमचे तारणहार. आता भाऊची माणसं पण तुम्हाला घाबरू लागलीत. यंदा पाऊस पडला तर आपल्या सगळ्या समस्या दूर होतील. पण शंकर्या, यंदा धोंडी पूजा करावी लागेल बाबा. ही धोंडी पूजा काय असते? ती यंदा तुम्हाला कळलंच साहेब. येतो. नमस्कार. होय. देवा, काय झालं? कसला विचार करता एवढा? सुगंधा, आपण एवढी मेहनत करतोय पण त्याचं फळ मिळेल ना आपल्याला? का? काय झालं? असं कशापायी बोलताय तुम्ही? गावात चर्चा चालू होती की यंदा पण पाऊस पडला नाही तर दुष्काळाची भीती. अहो हे भ्या तर शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुसलेला आहे. तुम्ही नका काळजी करू. काळजी नको करू. तू माझ्या सांगण्यावरती ती बांगडी विकलीस, माझ्या सांगण्यावर पेरणी केलीस. आता ह्यातून उत्पन्न मिळालं नाही तर या सगळ्याला मी स्वतःलाच दोषी समजणार ना. जरा धीर धरा की. आषाढीपर्यंत येतोय पाऊस. माझा देवावर विश्वास आहे पुरा. धोंडी धोंडी पाणी दे, धोंडी धोंडी पाणी दे, धोंडी धोंडी पाणी दे, धोंडी धोंडी पाणी दे. धोंडी धोंडी पाणी दे, शेत भाती पिकू दे. काळ्या मेघा पाणी दे, ढवळ्या मेघा पाणी दे. धोंडी धोंडी पाणी दे, शेत भाती पिकू दे. काळ्या मेघा पाणी दे, ढवळ्या मेघा पाणी दे. धोंडी धोंडी पाणी दे, धोंडी धोंडी पाणी दे, धोंडी धोंडी पाणी दे, धोंडी धोंडी पाणी दे. गोल गोल खोल पाणी, डोई इतके बुडते राणी. तीन ऋतूंच्या चाकावर बागडणारी राणी दे. धोंडी धोंडी पाणी दे, शेत भाती पिकू दे. काळ्या मेघा पाणी दे, ढवळ्या मेघा पाणी दे. धोंडी धोंडी पाणी दे, धोंडी धोंडी पाणी दे, धोंडी धोंडी पाणी दे, धोंडी धोंडी पाणी दे. धोंडी धोंडी पाणी दे, शेत भाती पिकू दे. काळ्या
काशीबाई हा अहो काशीबाई भाऊसाहेब अहो आज तुम्ही इकडे कसं काय आला सा अडी अडचणीला लोक माझ्याकडे येतात आणि मी अडी अडचणीला लोकांकडे जातो. काय भाऊसाहेब तुम्ही गरीबाची चेष्टा करता भय अव सावकार तुम्ही तुम्हाला कसली आली अडचण आता महिना भरत आला ना की सावकाराला राहवत नाही. माया जमा करावी लागते ना मग फिरावं लागतं. पण आज मी आहे ना अजून एका गोष्टीसाठी आलोय. राहवलं नाही म्हणून सांगायला आलोय. काशीबाई तुमचं वय होत चाललंय. काय चांगलं आणि काय वाईट यातली पारख बी तुम्हासनी राहिलेली नाही. आता तो तुमचा बाहुबली गोरा गोंटा तो पाहुणा केसवा हा केसवा. आता तो केसवा तुम्हाला चांगला वाटतो की नाही चांगला. पण तो स्वतःच्या बापाची जमीन असल्यागत तुमच्या शेतात असतो या सतत. असं वय अव काय माहितीये का भाऊसाहेब त्या पोरानं बिचारानं मनावर घेतलं ना म्हणून मी यंदा पीक लावलं बघा. काशीबाई सावध राहा. पण शेत पेरता पेरता तो काय पेरून जाईल तुम्हाला बी कळणार नाही. मग बसशील बोंबलत. मग काय बोलताय तुम्ही नाही म्हणजे जरा नीट सांगाल का मला. काशीबाई आम्ही काय बी बोलत नाही. समजा गाव बोलतोय. नाही ते कानावर येतंय. तुमच्या घरातला सुगंध म्हणजे तुमची पोरगी सुगंधा त्या पोराबरोबर पळून गेली तर. ओ सावकार काय बोलताय तुम्ही माझी सुगंध नाही तशी. सहन होत नाही म्हणून सांगाय आलो मी. सावकार असो म्हणून काय झालं तुम्हासनी तर माहितीये. एक तर देव दयाळू आणि मी मायाळू. पण माझी माया कुणालाच कळत नाही. अहो हे माझं गाव आहे. गावातल्या लोकांवर माझी खूप माया आहे. काळजी वाटते म्हणून सांगाय आलो. आणि हो त्या गोऱ्या गोमट्या पोरावरती तुमच्या त्या बाहुबलीवरती तुमची पोरगी फिदा झाली तर तो बाहुबली काय करणार माहितीये. तुमच्या पोरी सकट तुमचं शेत खिशात घालणार आणि निघून जाणार. मग बसा बोंबलत. ओ भाऊसाहेब जरा जीभ सांभाळून बोला की आणि माझा मी बघून घेईन. आणि हा तुमचा पैका तुम्हाला मिळेल बघा येळेवर. काशीबाई तुझ्या पैकांची गरज नाहीये. काशीबाई सांगते पैका देते म्हणून. चांगलं सांगाय आलं. तुम्हाला शहाणपणा शिकवते. तुझ्या पोरीला शहाणपणा शिकव नाही तर तुझी पोरगी तोंड काळ करल. शिवाकडे शिरायचं नाही. तुझा पाहुणा आहे म्हणून आजवर सोडला पण आता सोडणार नाही. भाऊ शिवाकडे तर डायरेक्ट नदीवर लाकडं. आणि हे आमचे माकडं किती बोलताय. चला निघा आता. भाऊसाहेब ओ भाऊसाहेब अहो त्या पोरासनी काय बी करू नका बघा. ओ भाऊसाहेब ए ताई काय झालं. थोडी चक्कर करते. चल घरात चल. सावका सावका. आई मावशी काय झालं दादा काय झालंय. काय नाही थोडीशी चक्कर आल्यासारखी झाली. डॉक्टरांना बोलवायचं का की नाही अरे त्याची काय बी गरज नाही बघ. अन पोरानो तुम्ही दोघं कसे आहेत. आम्ही बरे आहोत. आम्हाला काय झालंय. मावशी तुमची काळजी घ्या. तुम्हाला बरं वाटतंय ना. काय होतंय सांग ना मला. तुम्ही काळजी करू नका. केशव दादा जरा बाहेर येता का. हॅलोच मी आलेच. केशव दादा तो भाऊसाहेब आला होता. तुमच्याबद्दल लई वाईट बोलत होता म्हणून तारात झाला असेल त्यासनी. सोडणार नाही मी त्या भाऊसाहेबाला. देवा तुम्ही कुठे बी जायचं नाही. नाही मला समजत हवा आहे. तुम्ही जर आता गेलात ना तर तिची तब्येत बिघडल. नका जाऊ आता.
लय बेकार माणूस आहे तो, नका नादी लागू त्याच्या. ठीक आहे, आत्ता थांबतोय मी, पण परत काही बोलला ना तो तर थांबवू नकोस मला तू. तुम्ही जात आहे तो, मी येतो. चल. सुगंधा, मी आहे बाहेर. माझ्यामुळे ह्यांच्या आयुष्यात अजूनच संकट येत आहेत. मी इथे आलो नसतो तर सुगंधाच्या आईला त्या भाऊने त्रासच दिला नसता. आज सुगंधाच्या आईला काही झालं असतं तर उपचारा इतके पैसे सुद्धा त्यांच्याकडे नाहीत. माझ्यावर विश्वास टाकून त्यांनी त्यांचा सगळा पैसा शेतीवर लावलाय. आणि आता पावसाने सुद्धा दगा दिला. खरंच किती कमनशिबी आहे मी. हे निवडुंगासारखं आयुष्य कधीपर्यंत टोचत राहील मला. अशा जगण्याला काय अर्थ आहे. पेरणी झाली, दोघांचं प्रेमही जमलं, आणि जर अशात पाऊस पडला तर त्यांचं तर कल्याणच आहे. हा भाऊ, याचा विचार केलाय मी पूर्ण. हो भाऊ, पण नंतर मला समजलं की तो बाहुबली आहे ना पाहुणं. हो. अरे लय सॉलिड आहे तो. मग दिसतोच भाऊ, ते मरणाला भीतच नाही तो. मग त्याच्या नादी आपण लागायचं नाही. नाही, जाऊ दे, त्याला बी जाऊ दे, त्या सुगंधाला बी जाऊ दे. आपल्याला काय जमिनीशी मतलब आहे ना. मग ते तर आहे जमीन. अरे पाऊस नाही पडला तर ती काशीबाई सुगंध आणि त्या पाहुण्याला घेऊन जाईल कुठेतरी. जमीन आपली. आपल्याला काय करायचंय. भाऊ पाऊस पडला तर काय. पाऊस पडला तर हा भाऊ, पाऊस पडला तर एवढंच समजायचं आपण की देव त्यांच्या बाजूने आहे. पण भाऊ मग आपलं. अरे आपलं कसं होणार म्हणजे. अरे जमीन आहे ना तिची आपल्याकडे गहाण. ते आहे. मग ते आहे, जमीन आपल्याकडे. बरोबर. आता यो बिझनेस कसा वाढवायचा, कसा टिकवायचा हे भाऊकडे राहिलं आता. हा मग सुगंधे, देवळात नाही गेलीस तू? तुला एकलीला सोडून कशी जाणार? अगं आज आषाढी हाय. तुझा बा दर आषाढीला भजनाला जायचा बघ. जाऊ दे, तुझी तब्येत ठीक नाही. सुगंधा, तू जा देवळात हवं तर. मी थांबतो मावशी बरोबर. सुगंधे, इठ्ठलाला माझा नमस्कार सांग. नक्की का? मी पटकन जाऊन येते. हा, तुम्ही थांबा. देव भोळा तुझ्या सारखा भेटता, त्या तुक्याला तुझा आसरा लाभला. तू जनीच्या घरी जाते हाती धरी, नाम नामात तुझिया परीस जाहला. विठ्ठला विठ्ठला हरिनामात देह रंगला. विठ्ठला विठ्ठला
हरिनामात देह रंगला कीर्तनी जीव ऐसा दंगला नाम महिमा तुझा रे भावला विठ्ठला विठ्ठला हरिनामात देह रंगला रंगला हरिनामात देह रंगला सारे ब्रह्मांड रमले तुझ्या दर्शनी राहो तू ही आता माझी अंतरी सारे ब्रह्मांड रमले तुझ्या दर्शनी राहो तू ही आता माझी अंतरी नाम घेता तुझे विठ्ठला विठ्ठला झाले मंथन जणू ज्ञानिया सागरी विठ्ठला विठ्ठला हरिनामात देह रंगला रंगला हरिनामात देह रंगला जगत पालका सकल विश्व पिता तूच आहे मला तारणारा सखा हे जगत पालका सकल विश्व पिता तूच आहे मला तारणारा सखा रंजलो गांजलो नापरी थांबलो शरण आलो तुला हे कृपा दैवता विठ्ठला विठ्ठला हरिनामात देह रंगला रंगला हरिनामात देह रंगला टाळ आता म्हणे विठ्ठला माळ म्हणते कशी विठ्ठला चाळ बांधून पायी तुझी विठ्ठला नाचू म्हणतो रे विठ्ठला विठ्ठला श्वास हा विठ्ठला ध्यास रे विठ्ठला लागली या जीवा आस रे विठ्ठला पुंडली कास आला इथे भेटण्या कटी ठेवून हात उभा राहिला जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल ज्ञानियाच्या मुखात तुक्याच्या गाथेत मुक्ताई ओठात रेड्याच्या मुखात जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल पाण्यात विठ्ठल मनात विठ्ठल नभात विठ्ठल माळेत विठ्ठल सावत्याच्या माळ्यात विठ्ठल विठ्ठल देहात विठ्ठल प्राणात विठ्ठल तू पुन्हा इथे आलास? हो
आलोय मी पुन्हा इथे आणि आज 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 मी परत जाणार नाहीये, तुझं काही ऐकणार नाहीये. इतक्या लवकर हार मानलीस? हार मानावी लागली. का पण केशवा, का? माझंच नशीब. माझ्या लक्षात आलंय की मी माझ्यामुळे कोणाच्या आयुष्यात काही भलं होऊ शकत नाही, म्हणून मला माझं आयुष्य संपवायचंय. मी कोणाच्या आयुष्यात गेलो ना की त्यांचं नुकसानच होतंय, मग का जगू मी? अरे पण तुला कोणी सांगितलं की तू नुकसान करतोस? हा, एक गोष्ट लक्षात ठेव, तू इथून गेल्यापासून तुझ्यात झालेला बदल, तू इतरांना केलेली मदत आणि त्यांच्यात जागवलेला आत्मविश्वास आणि नवीन आशा, हे सगळं तुझ्या मरणामुळे वाया जाईल रे केशवा, वाया जाईल. मला मला कळतंय हे असेल सगळं, पण मला आता फक्त एवढंच माहिती की मी जर मेलो तर सुगंधाला पैसे मिळतील आणि तिला पैशांची गरज आहे. मी नाही ऐकणार आहे तुझं आज काही. तू मध्ये नको पडूस. ठीक आहे, मी कोण मध्ये पडणार? मी फक्त तुला चांगला सल्ला दिला, कारण मरून प्रश्न सुटत नाहीत रे. आज सगळीकडे हीच अवस्था आहे, पण याच्यावर सर्वांनी मिळून एकत्र येऊन मार्ग काढला पाहिजे. तुझ्या शिक्षणाचा, तुझ्या हुशारीचा उपयोग आता कुठे गावाला होऊ लागला असं वाटत असतानाच तू चाललाच. अरे अरे सुगंधाचं काय? तिने तुझ्यावर किती प्रेम केलंय माहितीये? माहितीये मला माहितीये सुगंधा खूप प्रेम करते माझ्यावर, पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मी प्रेम केलंय तिच्यावर. पण इतका कमनशिबी माझं प्रेम व्यक्तही करू शकलो नाहीये. साधं तिला एकदा सांगू शकलो नाहीये की माझं प्रेम आहे तुझ्यावर सुगंधा. पण आज मी माझं प्रेम व्यक्त करणार आहे. तिच्यासाठी जीव देऊन मी माझं प्रेम व्यक्त करणार आहे आणि मला कोणी थांबवू शकणार नाही. नाही 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 देवा, देवा नाही, देवा. अहो काय करताय तुम्ही? ते काळात खाली या. हे काय करताय तुम्ही? स्वतःचा जीव द्यायला निघालात. हो, आणि थांबवू नकोस मला तू सुगंध. बघ मी जर स्वतःचा जीव दिला ना तर तुला खूप पैसे मिळतील आणि मला माहितीये तुला पैशांची गरज आहे. मला तुमचं वय करू नको. मला तुम्ही हवाय. इतके दिवस आमच्या घरात राहिलात, तुम्हाला ठाव नाही झालं. मी हा देव म्हणते तुम्हाला, तुम्ही देव आहात माझे. माझ्या देवाने आत्महत्या केली तर मी काय करायचं? देवा ऐका माझं. हे नाही, तू हात नको लावूस माझ्या अंगाला. नाही, मी कोणाचं काही ऐकणार नाहीये. मला माहितीये सुगंधा तुला पैशांची गरज आहे आणि मी आज नाही देवा, नाही देवा, नाही. तुम्ही नाही जायचं. ठीक आहे, तुम्हाला आत्महत्या करायची आधी माझा जीव घ्या देवा. नाही जायचं तुम्ही. माझा जीव घ्या देवा. माझा जीव घ्या देवा. तुम्ही नाही जायचं. तू कोणाच्या पाया पडशील की माझा जीव घे? मी आकाशाला बाई कोणाला सांगू माझा जीव घ्या? माझा जीव काय फुकटात आलाय? मला खात्री, कधी ना कधीतरी तो कृष्ण तुला नक्कीच भेटेल. आता देव आपल्याला कोणत्या रूपामध्ये भेटेल काय बी सांगता येत नाही. आपण देवाला ज्या रूपामध्ये बघू ना त्या रूपामध्ये आपल्याला देव दिसतोय. बघ, आकाश लाल असणार. तुला रामाचं बाण दिसेल.
माझ्या ज्वानीला माझ्या ज्वानीला माझ्या ज्वानीला अंगभर भिजवा की तुमच्या नजरेनं श्रावण पेटवा की माझ्या ज्वानीला अंगभर भिजवा की तुमच्या नजरेनं श्रावण पेटवा की चला बिगी बिगी चला हिची चापोळी कर ज्वानीला भिजवा की चला बिगी बिगी चला हिची चापोळी कर ज्वानीला भिजवा की तुमच्या नजरेनं श्रावण पेटवा की तुमच्या नजरेनं श्रावण पेटवा की जवा भिजेल खट्याळ पारवा जाई अंगाला खेटून गारवा जवा भिजेल खट्याळ पारवा जाई अंगाला खेटून गारवा नको छेडू हो जुलमी मारवा ज्वर इश्काचा ज्वर इश्काचा ज्वर इश्काचा राया क्षमवा की तुमच्या नजरेनं श्रावण